नमस्कार. अर्फिटी अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. छोट्याखानी मला असं सांगायचंय की डावपेच, छल आणि अनितीचा प्रकार वापरून जर तुम्ही कोणाला फसवत असाल किंवा त्याच्यावर विजय प्राप्त केला असेल तर तुम्हाला कधीही त्याचा आनंद भोगता येणार नाही. कधीही त्याचा आनंद तुम्हाला भोगता येणार नाही, कारण तुम्ही ते अनितीने छलने केलाय. पण श्रीकृष्णाचं उदाहरण देतो. श्रीकृष्णाने शकुनी मामाला सांगितलं आहे की छलचा बदला छल से ही लिया जाता है. म्हणून लक्षात ठेवा, सत्याचाच विजय होतो. कारण सत्य पराजित जरी होतं, परेशान जरी होतं, पण शेवटी कालांतराने सत्याचाच विजय होतो. म्हणून लक्षात ठेवा, हे नीती आखणारे, तुम्ही दुसऱ्यासाठी खड्डा खोदाल तर एक दिवस त्याच खड्ड्यात जाणार. म्हणून लक्षात ठेवा, हे सगळे बोगस प्रकार बंद करा आणि चांगली नीती वापरायला शिका. नीती जर चांगली असेल ना तर तुम्ही सुद्धा आनंदात राहाल. कारण बोगस नीती वापरून वापरून तुमचं शरीर खोकला झालं राव. हे बंद करा राव. सत्याच्या मार्गावर जो चालतो तो नेहमी आनंदी असतो. त्याची सगळी कामं पूर्ण होतात. तो नेहमी आनंदी असतो. तुम्ही बघा, जो डावपेच आखतो, जो छल करतो, त्याच्या चेहऱ्यावर कधीच आनंद राहत नाही. म्हणून लक्षात ठेवा, सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीच्या तोंडावर कायमस्वरूपी आनंद असतो. म्हणून सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाबरोबर राहा, तुमचंही चांगलं होईल. एवढंच मला सांगायचं आहे. नमस्कार.